हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सगळेजण मस्त मजेत आणि आनंदी असाल. देव तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि तो सदैव तुमच्या पाठीशी असू देत. तर चला तर मग बघूया आज आपण टिफिनसाठी काय बनवतोय. तर मी आज ठरवलं आहे की ब्रेकफास्ट आणि लंच म्हणजे टिफिन एकच काहीतरी बनवूया. तसं पण आज फार हेवी खायची इच्छा नव्हती, भाजी चपाती. सो मी आज विचार केला की तसंही त्या दिवशी डोसे केले होते तर पीठ होतं ठेवलेलं, म्हणून आज मग आप्पे करायचा विचार केला. असे खूप कमी जण असतील ज्यांना साऊथ इंडियन पदार्थ आवडत नसतील. ऑलमोस्ट सगळ्यांनाच साऊथ इंडियन आवडतं. सो आमच्याकडे पण सगळ्यांनाच आवडतात आप्पे, डोसे, इडली, वडा सांबर, दहीवडा. हे ब्रेकफास्टला किंवा कधीही चालतं, म्हणजे आमच्याकडे इवन संध्याकाळी पण कधी कधी केलं तरी चालतं. सो आता तुम्ही बघू शकत असाल की हे एका साईडनी झालेलं आहे, तर मी त्याला पालथं करते आहे, म्हणजे ते दोन्ही साईडनी छान खरपूस भाजलं जाईल. आणि तुम्ही बघू शकता किती छान सुंदर कलर आला आहे ना. मला आप्पे खूप आवडतात. मस्त आता त्याला दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचं. आणि ना मी ह्याच्यासोबत जी आज चटणी केली होती ना, ती एकदम छान झाली होती. ॲक्च्युली मी तो व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, पण बाय मिस्टेकली आय थिंक डिलीट झाला किंवा शूट व्हायचाच राहिला. सो तुम्ही बघू शकता की माझं एक बॅच झालेली आहे. सो मी आता हे काढून घेते आहे आणि हे काढून झालं की थोडंसं अजून भांड्याला तेल लावून घ्यायचं आणि परत आप्पे करायला पीठ त्याच्यामध्ये घालायचं. आणि तुम्ही बघू शकता आता हे आप्पे पात्र जे आहे ते छान गरम झालेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण पीठ टाकून घेऊया. तर मी तुम्हाला सांगत होते की आज मी चटणी केली होती, ती छान झाली होती. ॲक्च्युली आज माझ्याकडे पुदिना पण नव्हता आणि मी आज विचार केला की मला पुदिन्याची चटणी बेसिकली आवडते. आणि पुदिन्याची चटणी कशी, म्हणजे पुदिना थोडा उन्हाळ्यात खाल्लेला चांगला असतो, थंड असतो तसा, आणि चटणी पण पुदिन्याची छान लागते. तर मग मी आज काय केलं, शेंगदाणे, खोबरं, जिरं, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या आणि थोडं दही मिक्स करून चटणी करून घेतली. अप्रतिम कलर आला होता त्याला आणि टेस्टला पण खूप छान झालं होतं. आणि तुम्ही बघू शकता आता जे मी दुसरी बॅच बनवली आहे तर त्याच्यामध्ये पण मस्त कलर आला आहे, एकदम अप्रतिम खरपूस कलर दिसतोय. आणि आता ह्याला आपण दुसऱ्या साईडनी पण शेकून घेऊया. आणि अशाच प्रकारे जरा टिफिनला न्यायचं आहे म्हणून थोडे जास्त करते आहे मी. आणि हे आपले आप्पे एकदम रेडी. आणि आता मी तुम्हाला प्लेट दाखवते आणि तुम्ही बघू शकाल. हे बघा, चटणी एकदम छान झाली होती, मस्त कलर पण छान आला आणि टेस्ट पण खूप छान झाली होती. आणि आता मी संध्याकाळचा व्हिडिओ अटॅच केला आहे. आम्ही संध्याकाळी छान ब्लॅक अँड व्हाईट मूवी बघत होतो. मी ह्याचा जो ऑडिओ आहे तो म्यूट केलेला आहे, नाहीतर यूट्यूबवर कॉपीराईटचा इश्यू होईल. चला तर मग परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.